नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवत आहोत वाळवणाचा दुसरा पदार्थ. तो म्हणजे साबुदाणा बटाट्याचे पापड. तर हे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कसा बनवायचा ते पुढे आता आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तर यासाठी मी एक 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि हे बटाटे चांगले उकडवून घेतलेले आहेत. पाण्यामध्ये एक 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. बटाटे छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि मी इथे पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत. तर हे साबुदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता आपण इथे घेतलेले आहेत एक 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. थोड्या जून मिरच्या घेतल्या आहेत म्हणजे त्या तिखट असतात. नंतर 1 चमचा मी जिरे पावडर घेतली आहे. जर तुम्ही जिरे पावडर उपवासाला खात नसाल तर तुम्ही इथे नाही घातलात तरीसुद्धा चालेल. तर आता आपण पहिले काय करायचं आहे की साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी पाव किलो साबुदाणे घेतले. जे आपण खिचडीसाठी वापरतो तेच साबुदाणे मी इथे वापरलेत. आता हे साबुदाणे आपल्याला मीडियम गॅसवर अगदी हलके होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर हे साबुदाणे भाजण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतात. तर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि चांगले 15 ते 20 मिनटं आपल्याला चांगले हलके होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता साबुदाणे छान भाजून झालेत. आता मी ते थंड करून घेते. साबुदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते बटाटे चांगले किसणीवर किसून घ्यायचे. आपल्याला स्मॅश करून नाही घ्यायचेत, किसूनच घ्यायचेत म्हणजे त्यामध्ये कोणतीही गुठळी राहणार नाही आणि आपले पापड छान मस्त आपल्याला बनवायला सोपे जातील. तर आता ही किसणीवर चांगले किसून घेते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपले हे सगळे बटाटे चांगले किसून झालेत. आता आपण ह्यामध्ये आपले मसाले घालून घेऊया. तर आता आपण ह्यामध्ये आधी हिरवी मिरची जी आहे ती मी जाडसर मिक्सरमधनं काढून घेतली. ती हिरवी मिरची आधी आपण घालूया. इथे 7 ते 8 हिरवी मिरचीचा मी वापर केलेला आहे. 1 चमचा जिऱ्याची जाडसर वाटलेली पावडर आहे आणि आता आपण हे हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि तिथे आपले साबुदाणे जे आहेत हे थंड होत आहेत. साबुदाणे थंड झाले का मग आपण ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आणि चाळून त्याचा आपण इथे वापर करणार आहोत. तर अगदी आपण पूर्ण गुठळ्या मोडत आपल्याला हे पूर्ण बटाटे चांगले जसं आपण पीठ मळून घेतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे पीठ मळून झालं आहे. आता आपण जे साबुदाणे होते ते साबुदाणे थंड झालेत. ते आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. अगदी पावडर करून घ्यायची आहे आणि मग मिक्सरमधनं बारीक झाल्यावर आपल्याला हे मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर आता आपला साबुदाणा आपण चाळून घेऊया. तर मी इथे मैद्याच्या चाळणीचा वापर केला आहे आणि त्याने पूर्ण पीठ छान असं चाळून घेते म्हणजे आपल्याला छान फाईन असं पीठ मिळेल. तर आता हे सगळं पीठ मी हे बघा बारीक करून घेतलेलं आहे साबुदाणा आणि मस्त असं आपल्याला पीठ मिळालेलं आहे. आता जो बटाट्याचा लगदा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं राहिलं आहे. तर इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि थोडा थोडा आपल्याला जे साबुदाण्याचं पीठ आहे हे थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. अगदी आपण जसं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण साबुदाण्याचं पीठ घालतो हे थोडं थोडं पीठ घालायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा अंदाज कळेल. आपल्या बटाट्यामध्ये किती पीठ बसतंय ते समजतं. आता मी हे सगळं पीठ मळून घेते. आता मी सगळं पीठ घालून घेतलंय आणि छान असं हे पीठ मळून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं पीठ मळून घेते.
आणि मी पूर्ण पीठ हे छान असं मळून घेतलं आहे. आता आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, म्हणजे आपले जे पापड जे आहेत ते अगदी खुसखुशीत होतील. तर आधी आता आपण 2 गोळे करून घेऊया. आणि हे गोळे आपण जसं उकडीचे मोदक उकडवून घेतो त्या पद्धतीने आपण इथे टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवून या चाळणीवर हे गोळे ठेवायचे आहेत आणि एक 10 मिनटं आपल्याला हे पीठ छान उकडवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे पापड आहेत हे छान खुसखुशीत होतील. आपण जी खिशी घेतो त्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण ते उकडवून घेतलं तर आपल्याला बनवायला सोपं पडतं. तर एक 10 मिनटं झाली आहेत आणि आपले जे पीठ आपण ठेवलं होतं वाफवायला त्याला छान वाफ लागली आहे. आता आपण हे पुन्हा एकदा ज्या जिथे आपण परातीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त पीठ हे मळवून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल की हे पीठ आता, म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ आहे हे त्याच्यामध्ये मस्त असं चिकटपणा आलेला आहे आणि आपलं पीठसुद्धा मस्त कुठेही गुठळी राहिलेली नाही आहे, मस्त असं झालेलं आहे. मी एकदा स्मॅशरनेही, छान गरम असल्यामुळेच मी स्मॅशरनेही असं हे बघा असं मळून घेते आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊया आणि गोळे करून आपण प्लॅस्टिकच्या कागदावर थोडंसं थेंबभर तेल लावून घेतलं आहे आणि एक एक गोळा ठेवायचा आहे आपल्याला. आणि आपण इथे पुरी प्रेस जे असतं त्याचासुद्धा वापर करू शकतो, पण माझ्याकडे पुरी प्रेस नाही आहे तर त्यामुळे मी अशा पद्धतीने हे प्रेस करून पापड बनवते. एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून त्यावर गोळा ठेवलेला आहे आणि दुसरा प्लॅस्टिकचा कागद त्यावर टाकून अशा पद्धतीने प्रेस करून इथे मी हे पापड बनवून घेतलेले आहेत. हे पापड अगदी पातळ होत नाही, थोडेसे जाड असतात पण अगदी खुसखुशीत होतात. आपण इथे साबुदाणा बटाट्याचा वापर केल्यामुळे हे अगदी खुसखुशीत होतात मस्त. तर हे बघा या पद्धतीने मी हे बनवून घेते. तुम्ही ते असं जर बनवायचं नसेल तर तुम्ही लाटून घेतलात तरीसुद्धा चालेल. हे पहा मस्त असा पापड आपला तयार झाला आहे आणि लगेचच मी हे प्लॅस्टिक सकट, आपल्याला प्लॅस्टिक उचलून घ्यायचं आहे खालचं आणि लगेचच हा आपण जे प्लॅस्टिक ठेवलेलं आहे वाळवण्यासाठी त्या प्लॅस्टिकच्या पेपरवर आपल्याला हा पापड टाकून घ्यायचा आहे. मला थोडासा जास्त जाड वाटत होता म्हणून मी हा हाताने प्रेस करून घेतलेला आहे. आता हा मी प्लॅस्टिकवर एका पॉलिथिनवर असा टाकून घेतलेला आहे उन्हामध्ये आणि उन्हामध्ये आपण ह्याला 1 ते 2 दिवस छान सुकवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अगदीच गोल हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जसे आपण पुरी करतो त्याप्रमाणे सुद्धा आपण हे कट करून घेऊ शकतो आणि थोडंसं वाढवू शकतो. समजा आपल्याला असं वाटतंय खूप जाड आहे तसं बोटाने पुन्हा एकदा आपण हे दाबून घ्यायचं, व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आणि हे आपल्याला एका पॉलिथिन पेपरवर आपल्याला आता हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. ते बघा अशा पद्धतीने केलात तरीसुद्धा पूर्ण एका साईजचे आपल्याला छान असे पापड मिळतात. आता हा पापड मी उन्हात घालून घेते आणि 2 दिवस मस्त हे पापड चांगल्या कडक उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचेत आणि मग आपल्याला हे तळायला घ्यायला काही एक हरकत नाही. तर माझे 2 दिवस झालेत आणि आपले पापड छान कडकडीत असे, हे बघा मस्त कडकडीत असे सुकलेले आहेत. आता आपण ते तळून पाहूया. तर आपला पापड आता मस्त असा फुलायला लागला आहे. मस्त तळल्यानंतर लगेचच फुलून वर येतोय. तर आपले हे पापड अगदी मस्त खुसखुशीत आणि मस्त फुललेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे पापड आवडले का ते. हे बघा अगदी बटाटा असल्यामुळे थोडासा लालसर रंग येतो, पण हे पापड अतिशय सुंदर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता मी एक पापड तुम्हाला अशा पद्धतीने तोडून दाखवते. हे बघा अगदी खुसखुशीत झालेला आहे पापड. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल.
चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.